ज्या स्टार्टअप्सची 2 वर्षांपूर्वी फंडिंग थांबली, मार्केट कोसळलं असं म्हटलं जात होतं, त्याच भारतीय स्टार्टअप्सनी आज शेअर बाजारात दिवाळी साजरी केलेली आहे. 18 स्टार्टअप्स थेट 41,000 कोटी रुपये आणि 2025 हे वर्ष ठरलेलं आहे पूर्ण गेम चेंजर. नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीती कट्टा. आज आपण बोलणार आहोत भारतीय स्टार्टअप्स इकोसिस्टीम मधील एका ऐतिहासिक टप्प्याबद्दल. 2023 आणि 2024 मध्ये भांडवली टंचाई, ले ऑफ्स आणि अनिश्चिततेत अडकलेले स्टार्टअप्स 2025 मध्ये मात्र थेट शेअर बाजारात झेप घेत आहेत. 2025 हे वर्ष भारतीय स्टार्टअपसाठी खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट ठरलेलं आहे. गेल्या 2 वर्षात जागतिक पातळीवर व्याजदर वाढ, फंडिंग स्लोडाऊन आणि जोखीम टाळणारे गुंतवणूकदार यामुळे स्टार्टअप्स अडचणीत येत होते. मात्र यंदा चित्र बदललेलं आहे. आतापर्यंत 18 भारतीय स्टार्टअप्सनी IPOच्या माध्यमातून तब्बल 41,000 कोटींचा निधी उभारलेला आहे. आता हा आकडा केवळ मोठा नाही, तर तो गुंतवणूकदारांचा भारतीय स्टार्टअप्सवरील वाढलेला विश्वास दाखवतो. महत्त्वाचं म्हणजे यावेळी स्टार्टअप्स केवळ ग्रोथच्या कथा विकत नाहीयेत. ट्रॅक्सनच्या अहवालानुसार 2025 मध्ये बाजारात आलेल्या अनेक कंपन्यांनी खर्चावर नियंत्रण, नफ्यावर भर आणि शिस्तबद्ध व्यवसाय मॉडेल या गोष्टींवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. याचाच परिणाम म्हणजे IPO नंतर अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. पॉलिसी पातळीवर पाहिलं तर स्टार्टअप्स इंडिया, डिजिटल पायाभूत सुविधा, UPI, GST आणि इझी ऑफ डुईंग बिझनेस यांनी इकोसिस्टीम मजबूत केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आता अमेरिका आणि चीन नंतर जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप इकोसिस्टीम बनलेला आहे. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे फक्त 2025 या एका वर्षात देशात 44,000 नवीन स्टार्टअपची नोंदणी झालेली आहे आणि 11 नवीन युनिकॉर्न्स तयार झालेले आहेत. आता हे आकडे स्पष्ट सांगतात की भारतीय स्टार्टअप्स आता फंडिंग जगणारे प्रयोग न करता शेअर बाजारासमोर टिकून राहणारे व्यवसाय बनत आहेत. 2025 हे वर्ष भारतीय स्टार्टअपसाठी केवळ पुनरागमनच नाही, तर परिवर्तनाचं वर्ष ठरलेलं आहे. स्टार्टअप्स यशस्वी होण्यासाठी केवळ आयडिया पुरेशी नसते. शिस्त, नफा आणि विश्वासार्हता हीच नवीन भारतीय स्टार्टअपची ओळख बनत आहे. तुम्हाला काय वाटतं, हा IPO बूम टिकेल का, की रिटेल गुंतवणूकदारांसाठी स्टार्टअप IPO सुरक्षित आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच अर्थव्यवस्थेच्या सखोल आढावा आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.